ती जर दुपारच्या वेळेला बाहेर प्रांगणात पटांगणात असेल तर तिच्या रूपाला बघितल्याच्या नंतर स्वतःचं तेज सूर्य कमी करीत होता. इतकी सुंदर. मी इतकं वर्णन करायलो म्हणजे मी काय पाहुण्या रावण्याचं थोडंच करायलो. एका वारकरी संप्रदायातल्या अधिकारी स्त्रीचं वर्णन करतोय. हा, एखादा महाराज जर आता मी घरच्याचं दळीत असेल, पाहुण्याचं दळीत असेल तर मग म्हणायचे घरच्याच दळी तू, याला बाहेरचं सांगताच येत नाही असं ते नाही. ती एक साध्वी, ती शरीर लपून बसलेली होती. पण एके दिवशी तिला ज्ञानोबारायसारखे महात्मे भेटले. धन्य कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची म्हणून या. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भेटले, पायावर लोळण घातलं. याच्या अगोदर लय मटक साधू भेटले होते तिला, पण साधू ओळखायची ताकद तिच्यात होती. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय आसे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पटी, जमलेल्या पटीवर चाले हातभटी. लेकराला सोबनी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करी चिवचिव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे. कशाला पुषक आहे? इकडे बघा मालकाचा पुरावा. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी मनती साधू. अंगा लावून या राख, डोळे झाकून करत पाप. भोंदावया मिस घेऊन संताचे हरी कुटुंबाचे दास सदा सदा. हरी कुटुंबाचे दास हरी संताचे हरी कुटुंबाचे दास. लोकांना भोंदण्यासाठी साधू झालाय आणि जीवन खर्च कुटुंबातल्या लोकांसाठी करायला. आणि त्याला जर आपण साधू म्हणत असेल तर त्यानं केलेलं पाप अर्ध आपल्याला लागते. अण्णा दोघाशी पतन सारिखेची. किती सुंदर गाता एवढं. आणि जर दारू पेत असेल आणि तुम्ही त्याला बोलून पाकिट देत असाल तर पाकिट देणाऱ्याच्या घराला कुलूप लागते. हा सिद्धांत आहे. म्हणून कधी कधी तपासणं हा महत्वाचा विषय. न तपासल्यामुळं मालकिनीला त्रास झाला. 7व्या अवतारातल्या मालकिनीनं महाराज न तपासल्यामुळं तिला त्रास झाला ना. 6 महिने 27 दिवस 26 दिवस एकटीला बसावं लागलं. रावण खोटा महाराज होऊन आलता. हो, तपासता आला पाहिजे साधू, तपासता आला पाहिजे. पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. नाही म्हणले मोठ्या गाडीत आलेत महाराज, ते आमचे गुरु आहेत. अरे मोठ्याल्या गाड्या कोणाला बी येतात, कोणाला बी येतात. माझ्या लहानपणी जीवाजी बुवाचा जवळा आम्हाला जवळ होता. त्या जवळ्यात लोकनाट्य येत होतं आणि त्या लोकनाट्यात तुमची लाईट घेत नाही, ती कव्हा येतील कव्हा जाती. त्या लोकनाट्याला लाईन स्वतःच जनरेटर 16 लाखाचं 24 लाखाचा ट्रक ठेवला. तुम्ही त्याला मोठे म्हणता. साधू मोठ्या गाडीत किती आलाय त्याच्यापेक्षा त्याचं आचरण किती गोड आहे त्याला साधू म्हणायचं. या संप्रदायात वागण्याला किंमत आहे. वरी दिसे भला लोकाचारी, वरी दिसे भला लोकाचारी, लोकाचारी, वरी दिसे भला लोकाचारी. खोनिया दगड ठेविला, वरी दिसे भला लोकाचारी, वरी दिसे भला लोकाचारी.
ठिकाणी कोणला दगड ठेविला वरी दिसे भला आता करत नाहीत माणसं, पण पूर्वीच्या काळात बंदी ढेप घेतल्यावर मधात काळ्या मातीचा ढेकूळ निघत होता. म्हणजे ते अर्ध बकीट पाखान भरायचं आणि पुन्हा ढेकूळ सोडून द्यायचं आणि वरून ते फळड्याव किलुक्षी मातुडत निघायचं. हे प्रमाण वेगळं. दगडालाच गुळ लावला वरून आणि लोकांना सगळा गुळ वाटत होता आणि घरी गेल्यावर पपेच माईन फळड्याव दगडच निघला. काय म्हणे तुम्ही हे दगडच घेऊन आलात दुकानातून. तसे काही काही माणसं वरून गोड दिसतेत, हा आतून ओरिजिनल कावळे. विठाला विठाला. साधू तपासणं महत्वाचा विषय. हुशार बाई होती ती. कसं तपासलं ना सांगू. एरवी त्या प्रांतातल्या श्रीमंत लोकांनी फरमान सोडलं होतं, ही स्त्री जर आम्हाला प्राप्त करून दिली तर राज्याचा तुकडा तुम्हाला देऊ. इतकी सुंदर होती. प्रसन्नवत तरुवरम शाखा भयजायु वित शाखा प्रसन्नस्तु तरुवर सर्वास्थितानां तनुगंधा भयजायते प्रसन्नस्तु यत् पुष्पाधिनी माल्याधिनी नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा वाढणाऱ्यांनी लिहिलेलं नाही. इतकी सुंदर, इतकी सुंदर. मग हिला पकडण्यासाठी काही माणसं महाराजाच्या रूपात गेले, पण तिनं ओळखिलं काका हे भोंदू महाराज येत. ज्ञानोबरायला कसं ओळखिलं गरजे मावली. ज्ञानोबरायकडे बघितल्याच्या नंतर एक तेज दिसलं. ज्ञानोबरायकडे बघायचं आणि भगवान सूर्यनारायणाकडे बघायचं. फरक इतका वाटला. तेज सूर्याचं पण नाविन्यपूर्ण आहे, तेज ज्ञानोबरायचं पण नाविन्यपूर्ण आहे, पण सूर्याच्या तेजानं वरुताम काया स्वेदाती जायते नाम. सूर्यनारायणाचा तेज अंगातला घाम काढीत होता आणि नामदेव माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या चेहऱ्यातून पडलेलं तेज भक्तीचे वलय निर्माण करत होतं. लक्षात आलं साधू अधिकारी आपलं कल्याण करणार आहे. पायावर ओठांगण घातलं. माय काय काय नाही महाराज, कल्याण करा. मागचं सगळं सांगितलं. एकच काम कर, पंढरपूरला जाय आणि त्या मालकाचे पाय धर. ती पंढरपूरला आली आणि ज्ञानोबरायनं सांगितलं तितकंच फक्त विटेवरच्या मालकाचे पाय धरले. चरण सेवा अखंडित सांगायलो. नामदेवरायनं देवाचे पाय का मागितले टकले सर? कशा करता मागितले? देवाचे पाय धरले. धर म्हणले होते ज्ञानोबराय. असे धरले की प्राण जाऊस तर धरले. तिथंच प्राण सुटला अण्णा. मग आमची लोक जमा झाली सगळे. आश्विलायन, माध्यंजन, कान्नव सगळ्या शाखा आमच्या जमा झाल्या. ऋग्वेदी, यजुर्वेदी, सामवेदी, अथर्वेदी सगळ्या शाखा जमा झाल्या. हिचा बायोडाटा काढा. आता तिचा बायोडाटा कसा सापडन? कारण ती कोणाची कन्या होती? वारांगणेची. आणि वारांगणेच्या कन्येचा बायोडाटा असतो का? कसा सापडन बायोडाटा? मग जिच्या कुळाचा विचार करत असताना कुळ सापडत नाही, जिच्या जातीचा विचार करत असताना जात सापडत नाही, जिच्या बाकीच्या वैचारिक गोष्टीचा विचार करत असताना त्याचा थांग पता लागत नाही, आशीनं देवाच्या पायावर देह ठेवलाय. याला शुद्ध करा. त्याला शुद्ध करीत असते तुम्ही. त्याला शुद्ध करायची आपली पात्रता आहे. पण अनंत शास्त्री नावाचे एक पुजारी होते त्या काळात. 700 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी काय त्यावेळेला तिथला सरपंच नव्हतो आणि कुठालाच व्हायची इच्छा नाही. आपल्याला एकदा त्याचा रंग लागलाय ना, कशाला खालच्याची रंग लागू द्यायची? तो रंग लागला, आता नको खाली. म्हणे काय करायचं याचं नेमकं? अनंत शास्त्री म्हणले मी करतो ना, तुम्ही बाहेर व्हा. रात्रभर आता ती देवाच्या पायावर राहील. उचलून घेतली, खाली सोडली, दार लावलं, वळकटी टाकली आणि मंदिराच्या दारापाशी निद्रा केल्याच्या नंतर रात्री मध्यरात्री स्वप्नात साक्षात्कार झाला. अनंता तुझ मी सांगत सो अनंत
पाहे पाकानो पात्रा पवित्र अनंता म्हणजे पुजारी सुद्धा अनंत होता, त्याचं नाव अनंत. आणि सांगणारा विटेवरचा अनंत आहे, ज्याची व्याख्या केली जात नाही त्याला अनंत म्हणतात. अनंता तुझ मी सांगत सो अनंत, मी म्हणजे मी नाही, विटेवरचा मालक. तुझ मी सांगत सो अनंत पाहे पाकानो पात्रा पवित्र, ती एवढी पवित्र आहे सव्य भागी दवडावी. सव्य म्हणजे उजवा. हे कधी कळत असतं सव्य ना अपसव्य. आपण जर कधी गंगेवर दावा करायला गेलो तर दावा केल्याच्या नंतर ब्राह्मण ते जानवं, कोणी जानवं घालीत नसेल तर रुमालाचं करते. मग हो रुमालाचं भारा आवळल्यावानी पेंडी आवळल्यावानी हो त्याला असं जानव करते. लगेच इदन्न मम पिंड भया सव्या डावीकडे करा अपसव्या नाम, तो विधी नाही करायचा आपल्याला, पण सव्य ती सव्य भागा दवडावी उजव्या हाताला ठेवली. 16,108 पत्न्या जगाच्या मालकाच्या, त्याच्यातल्या 3 पत्न्यांचं नाविन्य पुराणात जास्त आलं. एक जामवंती, एक सत्यभामा आणि 1 नंबरला जिचं चरित्र आलं ती विटेवरची मालकीन रुक्मिणी आई साहेब. मग राई वगैरे 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 सगळ्या बाकी आहेत. सत्यभामेचं अनन्य साधारण महत्व आहे, कारण ती सत्रजिताची कन्या, जिच्या बापाकडं शिमंतक नावाचा मणी होता. कालांतरानं हा मणी जामवंताकडे गेला, त्या जामवंताची कन्या केली, तो लग्नात मणी दिला. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता, पावणे 22 क्विंटल. म्हणून या दोघी अनन्य साधारण महत्व. आणि लक्ष्मी ते लक्ष्मीचे. आपल्याला किती श्रीमंत करायचं आणि कोण्या दिवशी बस स्टँडला ताटी घेऊन बसवायचं, हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. मी आतापर्यंत 39 लोक पाहिले. एका घरच्या बाया हुरडा खाला आंब्याखाली गादीवर बसत होत्या. त्याच्यातल्या 2 बायकांना टेकू लागत होता. खोऱ्याचे दांडे रवायचे, त्याला तक्क्या बांधायचा, तक्क्याच्या पुढे गादी टाकायची. हुरडा खाताना सुद्धा आंब्याखाली तक्क्याला टेकून देऊन हुरडा खात होत्या. त्याच्यातल्या एकीला दात नसल्यामुळं गढी शेतात उखळण्याचा आणि उखळात हुरडा कुटून द्यायचा. त्या उखळात हुरडा कुटून द्यायचा. माझ्या डोळ्यानं मी 6वीला असताना त्या 9ला 9 बायका पाहिल्या. त्यांच्या कुळातल्या बायका मेसचे डबे करतात. कोणाची ताकद आहे? वर्षाची ताकद. अजून एक मुद्दा सांगतो. 39 पैकी 527 एकर जमीन एका माणसाला, ती पण मी 6वी 7वीला असताना त्या गावात लग्नाला गेलतो. 527 एकर जमीन एका माणसाला. शेवटच्या टप्प्यात तो माणूस लोकांना ओढून टाकलेल्या बिड्याचे दुंडकं वढीत होता. त्याला फुकण्यासाठी ईदभर जागा सुद्धा शिल्लक राहिली नाही. संपत्ती हे खसखशीचं पोत आहे. संपत्ती हे खसखशीचं पोत आहे. लय मोकार टेकन चौघीत लुकडं एक केलं नाही पाहिजे, कव्हा वाजत असते, हिशाबात राहिलं पाहिजे. संपत्ती खसखशीचं पोत आहे. आमच्या इथल्या दुकानदारानं शेलूतून खसखस घेतली 20 किलोचं पोतड. आता घेत नसते कोणी, पण कीर्तनात म्हणायला काय हरकत, 20 किलो घेणं इतकं सोपं आहे खसखस. आणि ते खसखशीचं पोत घेतलं अण्णांना आम्हाला सांगितलंय गाडीत टाक. शनिवारचा दिवस बवणीचा पार. आम्हाला म्हणला मालक द्या ना राव, 4 आणे द्या ना. काय टकटक लावली सकाळी सकाळी, पुढच्या बाजारी देईन. अण्णा त्या हमालान पोत गाडीत टाकलं, पण दाभण टोचलं. आम्हाला होतं. तुम्हाला एक सांगू का, बारकाल्या लोकांना कधीच बारकं समजायचं नाही. अण्णा हे दिल्लीतले लोक वरी गेलेत ना, हे खपक्या लोकांमुळे नाही गेले, ह्या बारकाल्यानं मतदान हाणल्यामुळे गेलेत. म्हणून बारकाल्याला साध रावण जिंकला प्रभू रामचंद्र कोणाच्या बळावर? वानराच्या बळावर. कारण बारकाल्याला बारकं म्हणायचंच नाही, कधीच नाही म्हणायचं. एक आचारी म्हणला मला